सत्यमेव जयते न्यूज.com। शहापूर मतदारसंघात बारामतीच्या धर्तीवर सर्वांगीण विकास घडवण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आणि जिल्हा परिषद गट क्रमांक 30 चे उमेदवार अमित नाईक यांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे। उद्या निवडणूक लागली आणि आज फिरायचं अशा संधी साधू राजकारणावर टीका करत गेल्या 25 वर्षांपासून समाजकारणातूनच राजकारण घडवत असल्याचा दावा त्यांनी केलाय। सारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ते विधानसभा अध्यक्ष पर्यंतचा प्रवास करत त्यांनी माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्याकडून घेतलेल्या धड्यावर आधारलेल्या 90% समाजकारण आणि 10% राजकारण हे सूत्र जनतेसमोर मांडले। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकास कामे, युवकांचे संघटन तसेच कला आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना व्यासपीठ देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचं नाईक यांनी सांगितलंय। शहापूर मतदारसंघातील बहुतांश गावे खारेपाट भागात येत असल्याने समुद्राचे पाणी शेतात घुसून भात शेती उद्ध्वस्त होत असून पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि तरुणांच्या हाताला रोजगार नसते ही मोठी समस्या असल्याचं त्यांना स्पष्ट केलंय। गावकऱ्यांच्या हिताचा पर्यावरण पूरक आणि रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प असेल तर त्याला विरोध न करता पाठिंबा देणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। आरोग्य सुविधांचा अभावही गंभीर प्रश्न असल्याचं सांगत शहापूर मतदारसंघात सर्व सोयींनी परिपूर्ण 80 येथे आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला। हे काम खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। विकास हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा असल्याचं सांगत विरोधकांवर टीका करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट क्रमांक 30 चे उमेदवार अमित नाईक आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव वासुदेव पाटील यांनी ग्रुप पंचायत शहापूर, चरी, कुरकुंडी आणि कोल टेबी येथे प्रचार केला। घरोघरी जाऊन मतदाराच्या भेटी घेत प्रचार करण्यात आला। यावेळी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्याचा निर्धार वैभव पाटील यांनी व्यक्त केला। शहापूर, चरी, कुरकुंडी आणि कोल ठेबी परिसरातील जनतेकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला आघाडी मिळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। आपणा सर्वांना माहीत असेल, खारेपाटामधील जमीन नापीक झालेली आहे। ही जमीन नापीक होण्याचं कारण इथे असलेले त्या काळचे राजकारणी लोक ह्या खारेपाटामध्ये गेल्या 30-35 वर्षापूर्वी आरसीएफचा प्रकल्प आला होता, परंतु त्या काळच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध केला। तो प्रकल्प इथून थळ इथे गेला। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, इथे रेवस मांडवा विमानतळ 15-18 वर्षापूर्वी आलं होतं, त्यासुद्धा विमानतळाला विरोध केला। ते विमानतळात नवी मुंबई पनवेल परिसरात गेलं, तिथली आज तुम्ही बघितली डेव्हलपमेंट काय फास्ट चालू आहे। तिथे असलेल्या जागांचे भाव, रोजगारीचा प्रश्न इथं सुटलेला आहे। त्याच्यानंतर आमच्या मानकोळा परिसरामध्ये साई शिपिंग नावाचं एक चांगली कंपनी आली होती, त्यावेळेस पण हेच राजकारणी पुढे आले, त्यांनी विरोध केला, ती कंपनी गेली। त्याच्यानंतर शहापूर परिसरामध्ये टाटा पॉवरसारखी चांगली कंपनी आली होती, तिथे जमीन ॲक्विजिशन झालीसुद्धा होती, परंतु रस्त्याचा विषय होता, तो थांबला। 17-18 वर्ष गेली, फुकट गेली। त्यातूनही तिथे सगळं पूर्ण मँग्रोव्स तयार झाले। आता तिथे परत नवीन प्रोजेक्ट, कागदाचा एक प्रकल्प तिथे येतोय। माझ्या मते सिनारमास नावाची तिथे आता कंपनी येते। त्या कंपनीला आता सध्या आम्ही तरुणांनी ते स्वागत केलेलं आहे। कारण काय आहे, इथल्या लोकांना रोजगार जर नाही मिळाला तर लोकांना अलिबागसारख्या ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये काम करणं, इथल्या बऱ्याचशा महिला जाऊन हॉटेलमध्ये काम करतात, ही वेळ आलेली आहे। आणि ह्याला सर्वस्वी कारणीभूत त्यावेळी असणारे इथले राजकारणी लोक आहेत, आणि ही परिस्थिती बदलायला पाहिजे, म्हणून ही मी निवडणूक लढत आहे। माझी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आहे। माझे नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार हे एक काम करणारं नेतृत्व होतं, त्यांच्याच प्रेरणेने मी ही निवडणूक लढत आहे। ही निवडणूक माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, इथल्या जनतेसाठी फार महत्त्वाची आहे। कारण मला हा सगळं जे आता सगळं इथे जे येणारे प्रकल्प आहेत त्याला विरोध न करता त्याचं स्वागत करायचं आहे, आणि इथल्या जास्तीत जास्त तरुणांना, इथल्या महिलांना रोजगार कसा मिळेल आणि इथली बेकारी कशी दूर होईल। कारण तुम्हाला माहिती आहे, इथे लोकांना बेकार का ठेवले गेले, जर लोक इथे सदन झाले
तर ह्या राजकारण्यांच्या घरी हे लोक जाणार नाही, यांची मदत त्यांना मिळणार नाही. ही लोक कशी बेकार राहतील जास्तीत जास्त, हा त्या राजकारण्यांनी त्यावेळेस काम केलेलं आहे. मला कोणावर वैयक्तिक असं हे नाही आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेस कोण सत्तेमध्ये होतं आणि कोण सत्ताधारी होतं आणि कोणी हे प्रकल्प घातले. जनता सुज्ञ आहे. ह्यावेळेस ही येणारी निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर आणि परिवर्तनावर मी करणार आहे. जर परिवर्तन तिथं झालं तर माझा जो परिसर आहे, मी कालसुद्धा एका पेपरला स्टेटमेंट दिली होती की अगदी बारामती नाही पण बारामतीसारखा ह्या मतदारसंघाचा विकास करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आणि ही माझी भावना आपण जनतेपर्यंत पोहोचवावी ही माझी कळकळीची नम्र विनंती आहे. धन्यवाद. मी वैभव वासुदेव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अलिबाग पंचायत समिती 60 गणातून शहापूर पंचायत समिती उभा आहे. मी निवडून आल्यानंतर या विभागात बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या विभागात अनेक उद्योगधंदे आले होते. त्या उद्योगधंद्यांना काही लोकांनी विरोध केला आणि विरोध करून इथले उद्योगधंदे दुसऱ्याकडे गेले. त्यामुळे इथे फार मोठा बेकारीचा प्रश्न उद्भवला आहे आणि खूप इथे जे मुलं आहेत ते डिप्लोमा इंजिनियर झाले, बॅचलर ऑफ इंजिनियर झालेले आहेत, काही ITI झाले आहेत. या लोकांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागतं. ते जर उद्योगधंदे असते तर इथल्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न मिटला असता. पण मी निवडून आल्यानंतर हा रोजगाराचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करीन आणि या विभागात जी पाण्याची समस्या आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करीन. नक्कीच MIDC मार्फत जी आम्ही नवीन माझं नियोजन असं आहे की खारेपाटण खालून लोणघर वागरण साईडहून ती पाण्याची 700 mm टायरची पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करून घेईन आणि सगळ्या संपूर्ण रेवसपर्यंत पाणी पुरवण्याचा प्रयत्न होईल आमच्याकडून. यासाठी मला भरघोस मताने विजयी करा हीच एवढी अपेक्षा करतो आणि मी माझे